नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आपल्या सर्वांकडे टॉवेल आणि सॉक्स तर असतो, परंतु तुम्ही आजपर्यंत सॉक्सला पायामध्येच घालत आलात असाल, तर आज आपण टॉवेलला सॉक्स घालणार आहोत आणि त्यानंतर आपला रोजच्या कामामध्ये काय फायदा होऊ शकतो हे या ठिकाणी बघणार आहोत. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्या की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामी येणाऱ्या आहेत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल. तर चला सुरुवात करूया आपल्या या छोट्याशा व्हिडिओला. तर या ठिकाणी पहिली टिप्स होते ती म्हणजे अशा कधी काय होतं की आपल्या एखादी वस्तू जी असते ती समोरील टोक जो असतो तिचा जाड असतो आणि त्या एखाद्या नळी म्हणा किंवा त्यामध्ये आपली वस्तू अडकून बसते. तर अशा वेळेस आपण तिला कट करण्याच्या प्लॅनिंगमध्ये असतो. तर बघा, मी तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट दाखवत आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण आपली अडकलेली वस्तू कशा पद्धतीने काढू शकतो तेच आपण या ठिकाणी बघणार आहोत. न कट करता आपण एखादी अडकलेली वस्तू जी आहे ती या ठिकाणी कशी काढायची ते बघणार आहोत. तर बघा, कधी काय होतं की आपली जी वस्तू आहे अशी नळी म्हणा किंवा काही जड वस्तूच्या खाली अडकून बसते आणि जे की आपल्याला समोरील दोघंही बाजू पॅक झालेल्या असतात. अशा वेळेस आपण ही वस्तू कशी काढायची, आपण काय करतो नेहमी ती समोरील बाजू कट करण्याच्या प्लॅनिंगमध्ये असतो. तसं बिलकुल करायचं नाही आहे. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने अशी अडकलेली जी वस्तू आहे ती अगदी सोप्या पद्धतीने काढणार आहोत. तर बघा, या ठिकाणी एखादी पिन तुमची अडकून बसू शकते किंवा चार्जरची पिन अडकून बसू शकते किंवा दुसरी कुठलीही वस्तू तुमची अडकून बसल्यास ही ट्रिक तुम्ही ट्राय करू शकतात. तर बघा, हा वरचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने खालच्या साईडने एक छोटासा पीळ मारून खालच्या साईडने घ्यायचा आहे आणि जो अडकलेला भाग आहे तो त्यातून घ्यायचा आहे आणि हळूवारपणे खेचायचा आहे. बघा, अगदी सोप्या पद्धतीने आपली जी वायर आहे, अडकलेली वायर तुम्ही अशा पद्धतीने काढू शकतात. जास्त मेहनत घ्यायची गरज नाही आहे किंवा कटकुट करण्याची देखील गरज नाही. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ही अडकलेली जी वस्तू आहे ती काढू शकतात. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे दुधासाठी. आता असं कोणीच नाही की ज्याच्या घरात दूध नसतं, परंतु आपण दूध घेतलं की ते अशा प्रकारे तापत ठेवून देतो आणि दुसरं काम करायला निघून जातो. तर आपल्याला लक्षातच राहत नाही की आपण गॅसवरती दूध तापत ठेवलेलं आहे आणि काही थोड्या वेळानंतर ते दूध पूर्ण गॅसवरती सांडतं, किचनवरती सांडतं आणि आपलं डबलचं काम वाढतं. तर असं होऊ नये यासाठी आज आपण एक ट्रिक वापरणार आहोत. तर बघा, जो पोहे खायचा जो चमचा असतो तो आपल्याला या पातेल्यात टाकून ठेवायचा आहे आणि अगदी आरामात तुम्हाला जितका वेळ वाटेल तुम्ही तितका वेळ दुसरं काम करू शकता. आता हे जे दूध आहे अजिबात वरती जाणार नाही, त्याला जोपर्यंत उकळायचं तोपर्यंत हे उकळत राहील आणि बघा, रिझल्ट तुमच्या समोर आहे. सुरुवातीला बघा, हेच जे दूध होतं ते पूर्ण उतू येत होतं आणि चमचा टाकल्यानंतर ते त्यातच आतमध्ये उकळत आहे, अजिबात वरती येत नाहीत. यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की ही ट्रिक खरंच खूप कामी येणारी आहे. त्यानंतरची दुसरी टिप्स होती ती म्हणजे कपडे वाळत घालण्यासाठी. पावसाळा सुरू होतोय तर कपडे वाळायला बाहेर कपडे टाकले की व्यवस्थित वाळत नाही, लगेचच पावसाने ओले होतात. तर आज आपण घरातच पावसाळ्यामध्ये कपडे कसे वाळवायचे ते या ठिकाणी बघणार आहोत. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते. तर बघा, मी या ठिकाणी एक हँगर घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपण कपडे वाळत घालण्याचे जे चिमटे असतात त्या चिमट्यांना एक एक दोरी अशी बांधलेली आहे आणि ही जी दोरी आहे तिचं दुसरं जे टोक आहे ते अशा प्रकारे आपल्याला हँगरला लावायचं आहे. अशा तुम्ही कितीही चिमटे यामध्ये ॲड करू शकतात. हँगरला तुम्ही जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही चिमटे जे आहे ते असे बांधू शकतात. जेवढे काही तुम्हाला कपडे वाळत टाकायचे आहे तेवढे तुम्ही या ठिकाणी लावू शकतात. भरपूर जागा असते, त्यामुळे असं नाही की खूप कमी जागेमध्ये आपल्याला हे ॲडजस्ट करावं लागतं. बघा, मी या ठिकाणी 4 चिमटे आहे ते या ठिकाणी अडकवलेले आहे. आता माझे 4 जे कपडे आहे ते अगदी आरामात या ठिकाणी वाळतील. हवं तर मी अजून 2 कपडे यामध्ये ॲड करू शकते. बघा, त्यानंतर आपल्याकडे अशा ट्रॅव्हलिंग बॅग सर्वांकडेच असतात. तर बघा, त्याला जे हँडल असतं ते आपल्याला असं बाहेर खेचायचं आहे आणि ट्रॅव्हलिंग ज्या बॅग असतात त्यामध्ये आपण काही ना काही वस्तू भरून ठेवलेल्याच असतात. तर बघा, कपाटावरती जर ठेवलेलं असेल तर हे हँगर जे आहे ते आपल्याला या ट्रॅव्हलिंग बॅगवरती अडकवायचं आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा. तर बघा, जेवढे काही ओले कपडे आहे ते अशा प्रकारे हँगरला जे चिमटे आपण लावले त्या ठिकाणी लावायचे आहे. आणि बघा, आपल्या घरामध्ये फॅन तर चालू असतो. अगदी आरामात तुमच्या पावसाळ्यामध्ये घरातच बिना स्टँड वापरता, कुठलाही खर्च न करता अगदी सोप्या पद्धतीने आपण हे कपडे आहे ते अशा प्रकारे वाळत ठेवू शकतो. आता माझे जे जुने कपडे आहे ते मी दोघंही बॅगमध्ये पूर्ण भरून ठेवलेले आहे, त्यामुळे कितीही हेवी वेट जे आहे जड कपडे या हँगरला अडकवले, या हँडलला अडकवले तरीही बॅग काही खाली पडणार नाही. आय होप
त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे अशा फुटलेल्या तुटलेल्या टबसाठी. सर्वांकडे असा एकतरी टब असतो, परंतु आपण काय करतो की टब खराब झाला की तुटला की टाकून देतो. तसं बिलकुल करायचं नाही आहे. तर बघा अशा प्रकारे ज्या ठिकाणी हा टब तुटलेला असतो त्या ठिकाणी असा जॉईन करून घ्यायचा आहे. कुठल्याही तारेच्या मदतीने तुम्ही याला अगदी आरामात जॉईन करू शकता. तर चला आपण या टपाचा नेमका कसा वापर करणार आहोत ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. तर बघा सुरुवातीला तुम्ही हे झाडं बघा, यामध्ये काही फुलाची झाडं लावलेली आहे. आता सर्वांना हे फुलं बघून वाटत असेल की आपण हे जे झाडं आहे मोठी अशी छान कुंडी घेऊन लावलेलं आहे. तसं बिलकुल नाही आहे. तर याचप्रमाणे याआधी देखील टप तुटलेला होता, त्या टपामध्ये फक्त माती टाकली आणि हे फुलाचे झाडं जे आहे ते लावलेलं आहे आणि दिसायला बघा अगदी सुंदर दिसत आहे. कुणाला समजत देखील नाही की आपण हे जुन्या एखाद्या तुटलेल्या टबपासून ही फुलदाणी ही कुंडी आहे ती तयार केलेली आहे. आता तुम्ही जर अशा प्रकारची एवढी मोठी जर कुंडी विकत घ्यायला गेला तर 300च्या खाली तुम्हाला कोणीच एवढी मोठी कुंडी देणार नाही. जास्त पण अजिबात कमी कोणी पैसे घेणार नाही. परंतु तुम्ही जर छोट्या अशा सोप्या ट्रिक जर वापरून जर काही कामं केली तर नक्कीच तुमचे भरपूर पैसे वाचू शकतात. आणि बघा यामध्ये आपल्याला फक्त माती टाकायची आहे, दुसरं काहीच एक्स्ट्राचं काम करायचं नाही आहे. तर बघा हे जे 2 टब होते जे खराब झालेले होते त्यामध्ये देखील अशा प्रकारे माती टाकून हे जे झाडं आहे ते लावले आहे. आता हे झाडं हळूहळू जसे जसे मोठे होत जातील तसे तसे टपाला खूप छान दिसतील आणि फुलं देखील आल्यानंतर एक सुंदर अशी छान जुन्या टपापासून कुंडी तयार होईल जी की दिसायला अशी दिसते. आय होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल. लाईक करा आणि मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका. त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे टॉवेलसाठी. आता टॉवेल आणि सॉक्स तर सर्वांच्याच घरी असतो, परंतु तुम्ही कधी या टॉवेलला सॉक्समध्ये घालून बघितलं आहे का? आपण नेहमी सॉक्स जो आहे तो पायात घालतो, परंतु आज आपण टॉवेलला सॉक्स घातल्यानंतर काय आपला रोजच्या कामामध्ये फायदा होऊ शकेल ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा सुरुवातीला मी एक सॉक्स घेतलेला आहे, जो की सॉक्स आपण पायामध्ये घालतो तो सॉक्स आपल्याला घ्यायचा आहे. आता आपल्या घरामध्ये भरपूर अशा आजी आजोबा वृद्ध माणसं असतात की ज्यांना खाली वाकून पायामध्ये सॉक्स बिलकुल घालता येत नाही, किंवा काही जणांचं कमरेचं वगैरे ऑपरेशन झालेलं असतं त्यांना देखील खाली वाकून सॉक्स घालता येत नाही. आणि आता पावसाळा सुरू झाला आहे तर पायाला गारवा लागू नये किंवा आजारी आपण होऊ नये, वृद्ध माणसं जर घरात असेल तर त्यांना नेहमी सॉक्स घालावी लागतात. तर आज आपण खाली न वागता कमरेला त्रास न होता सॉक्स घालण्याची अगदी नवीन पद्धत या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा टॉवेल्स घ्यायचा आहे, टॉवेलला अशा पद्धतीने सॉक्स घालायचा आहे. त्यानंतर आता बघा जो फोल्ड केलेला भाग होता त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित पाय अडकून ठेवायचा आहे. तर बघा मी या ठिकाणी तुम्हाला सर्व लाईव्ह रिझल्ट दाखवत आहे व्यवस्थित. आता आपल्याला हा जो पायामध्ये सॉक्स जो आहे तो व्यवस्थित बसवायचा आहे. तर बघा मी ज्या ठिकाणी जी घडी घातलेली होती त्या घडीमध्येच आपल्याला हे अडकवायचं आहे. आता माझा सॉक्स व्यवस्थित त्यामध्ये बसला नव्हता, तर बघा व्यवस्थित आपल्याला पूर्ण टॉवेल जो आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि बघा आता या ठिकाणी फक्त आपल्याला जो टॉवेल आहे तो हातामध्ये पकडायचा आहे आणि वरच्या बाजूला खेचत जायचं आहे. वरच्या बाजूला जसं जसं तुम्ही हळूहळू ओढाल तसं तसं पायामध्ये सॉक्स हा अगदी आरामात बसतो आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. बघा अतिशय सोपी ट्रिक आहे, नक्की ट्राय करून बघा. कमरेचा त्रास होत असेल तर ही ट्रिक खूप कामी येणारी आहे. आणि आजचा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला विसरू नका, कारण एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. तर चला भेटूया